सतीश सोनी साहेबांनी 2020 मध्ये आदेश देऊन सनी गैरअर्जदाराची फेरफार 7/12 करून दिली। त्याविषयी मी सर्व ठिकाणी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि विभागीय अधिकारी यांच्याकडे सगळीकडे अपील करून आपलं कोणतंही काही झालं नाही, म्हणून मी कितीक वेळा उपोषण केले। उपोषणामध्ये आपलं काहीच झालं नाही। मी आत्मदानाचे अर्ज करूनही आपलं काही झालं नाही, म्हणून मी मंत्रालयात गेले। मंत्रालयाचे पत्र असं तरीच तहसीलदार साहेबांनी, जिल्हाधिकारी साहेबांनी, विभागीय आयुक्त साहेबांनी असे खोटेच अहवाल हे मंत्री साहेबाकडे पाठवले। म्हणून मी परत हे सगळे अहवाल घेऊन सनी परत बावनकुळे साहेबाकडे गेले मंत्रालयामध्ये। तर बावनकुळे साहेबाचे सगळे माझ्या जवळचे असलेले डॉक्युमेंट सगळे लावून अर्ज दिलेला आहे आणि अर्ज पुन्हा विभागीय आयुक्त साहेबाकडे देण्याचं सांगितलं। विभागीय आयुक्त साहेबाने कलेक्टर साहेबाला दिला, कलेक्टर साहेबाने मग पुन्हा परत विभागीय आयुक्त साहेबाला दिला। आम्ही गरिबांना करायचं काय? आमच्या गरिबाच्या जमिनी जरी अधिकारी विकत असेल तर आमच्यासाठी कुठे न्याय नाही का? हे आमचं खरं खोटं पाहून, आमचं खोटं जर असेल तर आमच्यावर गुन्हा दाखल करा साहेब, आमचं म्हणणं हे असं आहे। आणि खोटं जर खरे जर कागदपत्र असेल तर गैर अर्जदारावर कायदेशीर गुन्हा दाखल करून सनी अधिकारी असो की कर्मचारी असो याला निलंबित करावं। हे तुमचे शासनाचे नियम आहे काय नाही काय? हे शासनाचे नियम पाहण्याकरता मी इथं बसले, पण मला कोणी नियम सांगायला येऊन नाही राहिलं आणि मग आपले उपोषण आपल्या पायाला येऊन नाही राहिलं। म्हणजे मी गरीब आहे, मला कोणी नाही, आम्ही वरवशी पानवशी पाखरे म्हणून आमच्यावर गावातील लोकांना अन्याय केला तर केला, पण तहसीलदार साहेबांनी बी अन्याय केला आणि वरिष्ठ अधिकारी बी त्याचे ऐकून सनी आमच्यावर अन्याय करत असेल तर याचे खरं खोटे पाहून आम्हाला न्याय देण्यात यावं ही आमची गरिबाची नम्रतेची विनंती। जिल्हाधिकारी तहसील पासून सनी तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सगळेच अहवाल हे खोटे की खरे याची तपासणी करावं। आणि बावनकुळे साहेबाचे हे लेटर आहे आपल्या जवळ, हे लेटर घेऊन सनी पण मी गेले तरी त्याने तरी तेच केलं, अजून तरी याला मान्यता देत नाही। मग हे अधिकारी म्हणाव का अन्यकारक म्हणाव याची आम्हाला दखल घेऊन सनी आमचं कार्य नंतर आम्हाला मारायची वेळ आली। आता उपोषण करून मीच मारणार आहे, नाही न्याय भेटला तर। आम्हाला उपोषण करून आज 7 दिवस झाले। अधिकारी वगैरे कोणीच पाहिलं नाही, अजून अधिकारी नाही आले, कोणी नाही आले, कोणी पाहत बी नाही। ते म्हणते हिला सवय लागून गेली, अशी तोंडावर बोलते मला की सवय लागली। मला कशाची सवय लागली मला हे सवय सांगा। आणि मग आपल्या मागे कोणी नाही म्हणून सनी मला अधिकारी मला तोंड टाकून बोलते, याची मला कारण सुद्धा मला सांगावं। कारण म्हटलं खरं असेल तर मला म्हटलं 7/12 फेरफार करून मला ताबा देण्यात यावं आणि गैर अर्जदारावर याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावं, अधिकाऱ्याला गुन्हा दाखल करून याला निलंबित करावं। आणि म्हटलं खोटा असेल तर म्हटल्यावर गुन्हा दाखल केला तरी मला मान्य, मी शिक्षा भोगास तयार आहे। हा काय मागणी असतं करायला पाहिजे? मी तहसीलदाराकडे गेले की बाबा आपल्या माहिती 7/12 फेरफार 2021 पर्यंत तू आपल्या माहिती 7/12 दुसऱ्याच्या नावानं करून दिली खरेदी म्हणून, तरी मला याची खरेदी दाखव कोणा करून दिली तर, या जमिनीचा मूळ मालक कोण आहे ते दाखव मला। हे कोणीच काही मला दाखवत नाही, मला म्हणते तुझीच कागद खोटे खोटे। मग आपलं म्हणत आलं खोटे आहे ना तर मग आपल्याला कायदेशीर गुन्हा दाखल करा, ते बी करत नाही। संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होऊन कायदेशीर गुन्हा दाखल होऊन त्याला निलंबित झाले पाहिजे। नाही पाहिलेच नाही, अजून मी पाहिले। सुनावणी घेतली या साहेबांना बी, लोंढे साहेबांना सुनावणी घेऊन मला सुनावणीचे सुद्धा मला काही दिलं नाही। कोणते कागदपत्र पाहिले, कोणते आदेश पाहिले, मी विचारणा केली तरी ते मला सांगत नाही। आता हे सांगतच नाही ना, खोटं सगळं खोटं आहे म्हणते, तुपल्यावाला खोटं आहे। मग आपलं म्हणणं चाललं आपलं खोटं आहे, आपल्यावर गुन्हा दाखल करा असं म्हणून तरी त्या पत्राला बिन मानून नाही राहिले आणि काहीच करून नाही राहिले। साहेबाचे पहिलं लेटर दिलं होतं त्यानं आणि आता हे डबल पुन्हा सगळे कागदपत्र सगळे डॉक्युमेंट लावून हे दिलं तर हे बिन खोटं असेल, याला खोटं मानत असेल तर आमच्यावर गुन्हा दाखल करावा बाकी खोटे मला कागद देऊ राहिली म्हणून सनी। संबंधित अधिकाऱ्यावर कायद्याच्या नियमाना गुन्हा दाखल होऊन त्याला निलंबित करून आपला 7/12 फेरफार करून मला ताबा देण्यात यावं। तर मी आता उपोषण बसले आणि नाही जर मला न्याय भेटला तर मी इथेच आत्मदहनच करणार आहे। काय नाव तुमचं? आपलं नाव रुक्मनबाई साळोबा डोळे।